शेवयांपासून खीर तर तुम्ही नेहमीच बनवत असाल. आज अशी झटपट होणारी गोड रेसिपी शेवयांपासून बनवूया. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू आणि बदाम घेतलेत. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही ते घेऊ शकता. आता हे ड्रायफ्रूट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. क्रिस्पी होईपर्यंत हे असे तळून घेतले तुपामध्ये. काढून घेऊया. आता याच तुपामध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या. तर इथे मी रोस्टेड शेवया घेतल्यात. तर ह्या जास्त भाजायची गरज नाही आहे. फक्त थोड्याशा 1 मिनिट आपण हे गरम करून घेऊया. जर तुम्ही अनरोस्टेड शेवया घेत असाल तर तुम्ही तुपावरती छान ब्राऊन होईपर्यंत त्या भाजून घ्या. तर इथे शेवया भाजून झाल्यात. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे अर्धा ते पाऊण कप पाणी आपल्याला लागेल. यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीये. आपण आज सुक्या शेवया बनवतोय. इथे मी पाऊण कप पाणी घातलं. यामध्ये आता 2 मोठे चमचे मी साखर घालते. तुम्ही साखर तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 कप शेवयांसाठी 2 चमचे साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर आणखी एखादा चमचा तुम्ही घालू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आणि पूर्ण याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. तर इथे पहा 1 ते 2 मिनिटामध्ये त्या शेवया पूर्ण ड्राय झाल्यात. यातलं सगळं पाणी आटलंय. शेवयासुद्धा शिजल्यात, ट्रान्सपरंट झाल्यात. आता यामध्ये वेलची पूड घालायची आहे. याबरोबर जे ड्रायफ्रुट्स आपण आधी फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आहेत. थोडेसे ड्रायफ्रुट्स इथे मी वरून घालण्यासाठी बाजूला ठेवते. सगळं मिक्स करून घेऊया. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे. असंच 5 मिनिटं हे आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर पाहू शकता अगदी शेवया मोकळ्या होतात. तर इथे आता असे काटा चमचा घ्यायचा आहे आणि याने अशा या शेवया मोकळ्या करायच्या आहेत. तर ह्या अगदी मोकळ्या अशा आपल्या शेवया तयार झाल्यात. काढून घेऊया. यावरती जे आपण ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवले होते ते घालायचे. तर अगदी झटपट आपल्या ह्या शेवया तयार झाल्यात. शेवयांची खीर आपण नेहमी बनवतो. एकदा तरी अशा ह्या ड्राय शेवया नक्की करून पहा. काहीतरी गोड बनवायचं असेल तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही या शेवया तयार करू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.